होतोय. आपल्याला काम एवढं दिलंय, जर गाडी फुकट भेटते तर थोडंसं कष्ट तर करावं लागेल. हो. कष्ट काय माहिती का, वेगळं काही जगावेगळं काम नाही करायचं. आपल्याला काही पाट्या उचलून टाकायचे नाही. फक्त सिंपल जसं गुगल पे फोन पे वापरतोय ना, त्या टाईपमध्ये जिथं तारीख असते कुपनला तेवढं फक्त कॅन्सल करायचं, फक्त एक बटन दाबायचं काम आहे. दुसऱ्या दिवशी अकाउंटला पैसे येतील. दर 15 दिवसाला कंपनी काळजी ही घेते की तुमची EMI कट होण्याच्या आधी 15 दिवस ॲडव्हान्स पाठवून ठेवते. आता इथपर्यंत कोण काळजी घेणार सांगा बरं मला. म्हणजे कूपन कॅन्सल करायचं तेव्हा ते खात्यावर येणार का? दर 15 दिवसाला कुपन आहे. म्हणजे समजा 7,500 येणार असतील ना, तर 3350 हे असे 2 कुपन ॲडव्हान्समध्ये पैसे पाठवून ठेवते 15 दिवस आधीच, आणि एक कुपन त्या तारखेला क्लिक करायचं. मग महिन्यातून 2दा कष्ट घेऊ शकतो का नाही आपण? महिन्यातून 2दा फक्त कुपन कॅन्सल करायचं. दिवसभर आपण मोबाईल वापरतोच ना. बरं, वेगळं काय काम करायचं घ्यायचे का कुपन घेऊन जाऊन तुम्हाला कंपनीत जायचं आहे? अजिबात नाही. पूर्ण ऑनलाईन झालेलं आहे. जसं गुगल पे, फोनपे प्रत्येक व्यक्ती वापरतोय. जसं व्हॉट्सअप ओपन करतो ना, तसं वेबसाईट ओपन करून कुपन कॅन्सल करा. बस एवढी काळजी तुम्ही घ्या. 100 कस्टमर आपण सुरुवातीचे फ्री करतोय मॅडमच्या अंडर, शीतल मॅडमच्या माध्यमातून. नक्कीच याचा फायदा घ्या. आणि कुपन 20 महिने कूपन येणार. ते लगेच भेटणार. ते पण क्लिअर करतो. जे गाडी तुम्ही भले आता 20-30 हजार रुपये भरून घेऊन जाणार आहे, पण उरलेले जे 80% अमाऊंट आहे ती तुम्हाला किती महिने येणार आहे? 20 महिने येणार आहे. म्हणजे टोटल 20 महिन्यात तुमचं गाडी नील होते. आणि तुमचे हप्ते 24 महिने. आपण 24 महिने आणि 36 महिन्याचा क्रेडिट होतो. पण तुम्हाला जर 20च महिन्यात पैसे देऊन टाकलेले असेल तर उरलेले 4 महिन्याचा ॲडव्हान्स तुमच्याकडे तसा पण बॅलन्स आहे. आणि कुपन डे 1ला तुम्हाला लगेच मिळून जातं. म्हणजे अशी गाडी घेतली ना तुम्ही, लगेच तुमच्या हातात 20 कूपन लगेच जाणार. 20-10 टोटल 40 कुपन. 40 कुपन. हा तुम्हाला दाखवलं नाही का आता? बरं, मी दाखवतो. बुकिंग केल्यावर सर करा पूर्ण अमाऊंट फायनल. हां, आता समजा तुम्ही 20-30 हजार भरले एक्झाम्पल. उरलेले जे काही अमाऊंट असेल ती बँकेतून एक 12 तास ते 8 तास ते 12 तास लागतात. म्हणजे आज तुमचं लोन झालं आहे. कंपनीत जाण्यासाठी जो कालावधी आहे तेवढाच. आणि बाकी ते डन झालं तर तुम्हाला मेसेज येतो किंवा आम्हाला पण येतो, इथं तुम्हाला जिथे गाडी लागेल. मग ती होम डिलिव्हरी पाहिजे कुठली, आपण गाडी आधी चॉईस करून ठेवतो. जी गाडी सगळं चॉईस करून ठेवतो, ती गाडी आपल्याला तिथे येते. तर तुम्हाला इथे वाटलं फिजिकल घेऊन जायचं तर फिजिकल घेऊन जायचं. आता मॅडमने 1,65,000ची गाडी घेतली, त्यांना 5,500 रुपये बसले. त्यांचं लोन झालं जवळजवळ 22,600 रुपये त्यांना डाऊन पेमेंट आले. 22,600 काहीतरी अमाऊंट त्यांना भरायची. त्यापैकी 10,000 त्यांनी सुरुवातीला भरले. आता फक्त 12,600 भरायचे ते. क्लिअर. आणि हप्ता जातो त्यांना 5,500च्या आसपास. 5,500 हप्ता जातो. 20 महिने त्यांना. आपले कुपनचे आता आपले कुपन येणार आहे महिन्याला. आता ते इथं आपल्याला त्यांना ना कुपन येणार आहेत. 1,65,000 रुपयाची गाडी आहे. 1,65,000चे त्यांचे डबल कुपन झाले. म्हणजे 3,30,000 रुपयाचे कुपन झाले. 3,30,000चे कुपन आहे. हे सगळे कुपन मॅडमने कॅन्सल केले. एकही कुठं प्रोडक्ट नाही घेतलं, काहीच नाही घेतलं बाहेरून, काहीच नाही मागवलं, फक्त कॅन्सल करत गेले 20 महिने. तर त्यांचे अमाऊंटचे जे कुपन आहेत ते आहेत 3,33,000चे. त्याचे 50% जर कंपनीला विकले, 3,30,000च्या दर महिन्याला त्यांना जर बघितलं तर याच्यातून 16,500चे कुपन ते जवळजवळ वापरू शकतात. जवळजवळ. आणि हे जर कंपनीला रिटर्न दिलं तर साधारण आता याचे सांगतो ना, याचे 5% 8,250 रुपये हे मॅडमला दर कुपन येणार आहे 50%. आणि अकाउंटला घेताना 10% डिडक्शन कट होणार आहे त्यांचं. यातून 10% कटिंग होणार. म्हणजे किती? 820 रुपये कटिंग काहीतरी होणार. 820 10% याच्यात तरी पण 7,000 रुपये उरतात. नाही ना, 7 नाही होणार, जास्त होतं. 7,200 उरतात. किती? 8,000. 8,250 मधून 10% कटिंग झाली. 8,250. 825 रुपये कट करा. 825 रुपये. मग 7,200 बोले ना असं. 7,200 रुपये नेट अकाउंटला येणार कटिंग होतं. हां, ते वरचे 18 रुपये कट पकडले. आता किती झाले सर? 7,200. 7,425. 7,425 इंटू 20 करा ना. 20 करा ना, गुणवले 20. कुठे गेलं? 20. हां, 20 किती झाले सर? 48. 1,48,000. हे सगळे नेट कटिंग होऊन आलेली अमाऊंट आहे. क्लिअर? हॅलो. नेट कटिंग होऊन जर हेच जर मॅडमने कुपन वापरले असते
तर 3,33,000चा फायदा घेऊ शकले असते आणि ते डे 1ला त्यांच्याकडे सिक्युरिटी ते म्हणून ज्या गाडी कुपन security येतील म्हणून ते त्यांच्याकडे. त्याची खरेदी वगैरे कशी असते ऑनलाईन सगळ्याकडे करू शकता, ॲमेझॉनला करू शकता. जेवढं ब्रँड शोरूम आहे फार बुटापासून ते घड्यापासून कपड्यापासून सगळं काही घेऊ ते शकता. कंपल्सरी घेतलंच ऑनलाईन पाहिजे का? काही नाही ना शोरूम कुपन म्हणजे बॅलन्स आहे का तो मेलवरती